पती शासकीय रुग्णालयातील नामवंत मनोविकार तज्ञ, स्वतः शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर, समाजात अतिशय प्रतिष्ठित नाव. पण असं असतानाही या डॉक्टर दाम्पत्याच्या आयुष्यात असं काय घडलं की पत्नीला चक्क नॉयलॉनच्या दोरीने गळफास घ्यावा लागला. नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि वैद्यकीय क्षेत्राला हदरवून सोडणारी बातमी समोर येतेय. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केलाय. जेजुरकर हे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय नामांकित आणि आदराचं नाव. डॉक्टर मनीषा यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकार तज्ञ म्हणून काम पाहतात. मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्याच घरात इतकी टोकाची घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ आणि आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की डॉक्टर मनीषा यांनी एवढं भयानक पाऊल का उचललं. आणि धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागचं गूढ आणखीनच वाढलंय. गंगापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घरातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जातेय. या उच्चशिक्षित कुटुंबात असा कोणता ताणतणाव होता ज्याने डॉक्टर मनीषा यांचा बळी घेतला. पोलिसांच्या तपासात काय सत्य बाहेर येणार, या प्रकरणातील प्रत्येक छोटी मोठी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.